मला माहिती आहे महाराष्ट्रामधील पाळक लोक सुवार्थिक थोडेसे घाबरलेले आहेत, कारण तशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु आम्ही घाबरून न जाता या परिस्थितीला धैर्यानं सामोरं जाणं गरजेचं आहे. जर आम्ही सेवा करत आहोत तर आम्ही चुकीची गोष्ट करत नाहीयेत. आम्ही देवाचं गौरव करत आहोत आणि संविधानिक रीतीनं आम्हाला तशा प्रकारचा अधिकार देण्यात आलेला आहे की आम्ही देवाची स्तुती आराधना मोकळीकतेनं मुबलकतेनं करू शकतो. परंतु या दिवसामध्ये आम्हाला कायदेशीर रीतीनं व्यवस्थित रजिस्ट्रेशन करून आमच्या भक्ती आम्हाला पुढे चालू ठेवणं गरजेचं आहे. जर आपलं रजिस्ट्रेशन नसेल तर कृपा करून आपण आपल्या चर्चचं आपल्या संस्थेचं रजिस्ट्रेशन करून घ्या. जर आपण वैयक्तिक किंवा इंडिपेंडेंट सेवा करत आहात तर कुठल्या तरी संस्थेसंगती जुडण्याचा प्रयत्न करूया. विशेष करून आपल्या शहराची आपल्या जिल्ह्याची जर पास्टर्स फेलोशिप असेल तर कृपा करून आपण त्यांच्या संगती जुडूया. त्याचं कारण असं की हा जो समय आहे, ही जी वेळ आहे ती एकट्यानं पळण्याची नाही किंवा एकट्यानं सेवा करण्याची नाही, तर आम्हाला ऐक्यतेमध्ये एकत्र येऊन सेवा करणं गरजेचं आहे. कारण देवाचं वचन सांगतं एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांना त्यांच्या कामाचा चांगला मोबदला मिळेल. या दिवसामध्ये आम्हाला ऐक्यतेमध्ये एकत्र येणं गरजेचं आहे. पास्टर फेलोशिपमध्ये एकत्र येऊया, आपली नाव नोंदणी त्या ठिकाणी करूया, सहभागितेमध्ये आपण वेळेवरती उपस्थित राहण्याचा प्रयत्न करूया, एकमेकाची ओळख करून घेऊया. कारण जर आमची ओळखच आमच्या पाळक लोकांना नाहीये आणि जर काही समस्या निर्माण झाली तर आमच्यासाठी कुणीच उभं राहू शकणार नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, जे पाळक लोक आहेत, सुवार्थिक आहेत, कृपा करून आपण पास्टर फेलोशिपमध्ये एकत्र राहूया, आपलं रजिस्ट्रेशन करून घेऊया आणि कायद्याच्या चौकटीमध्ये आपण सेवा करण्याचा प्रयत्न करूया. कारण त्याद्वारे देवाचाही गौरव होणार आहे आणि मनुष्यालाही आपल्याला उत्तर देता येणार आहे. जर काही समस्या निर्माण झाली तर आपण पास्टर फेलोशिपला हाक देऊ शकतो आणि निश्चितच सर्व पाळक लोक एकत्र येऊन आपल्या संगती उभा राहू शकतील. याकरिता आपल्याला नम्रतेची विनंती आहे की आपण पास्टर्स फेलोशिपमध्ये एकत्र राहूया, आपलं रजिस्ट्रेशन करून घेऊया. कुणी जर विचारणा करण्यासाठी आपल्याकडे आलं तर त्यांना आपण विचारूया की तुम्ही कोणत्या अधिकाराने ही विचारणा करत आहात. आणि जर फोनवरती कुणी आपल्याला विचारणा करत असेल रजिस्ट्रेशन विषयी, आपल्या चर्च विषयी, तर त्यांना सांगा संबंधित ऑफिसचा नंबर किंवा संबंधित ऑफिसचा पत्ता आम्हाला द्या आणि आम्ही त्या ठिकाणी वैयक्तिक येऊन आपल्याला या सर्व गोष्टी कागदपत्रासहित दाखवू आणि मग आपण त्या प्रकारे त्यांना उत्तर देऊ शकतो. घाबरण्याची गरज नाही. जरी परिस्थिती आपल्या विरोधात असेल तरी आम्हाला घाबरण्याची गरज नाही, कारण आम्ही काहीच चुकीचं करत नाहीत. आणि म्हणून आपणा सर्वांना तयारीत असणं गरजेचं आहे आणि तयारीत राहून देवाचं गौरव आम्हाला करणं गरजेचं आहे. या गोष्टीचं आपण विशेष करून लक्ष देऊया, या गोष्टीकडे लक्ष देऊया आणि देवाचं गौरव आपण आपल्या जीवनाच्या द्वारे करणार आहोत. देवबाप मला आणि तुम्हाला आशीर्वाद देऊ. आमेन.